हे बघा, आज मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. लहानपणीच्या आठवणी जाग्या करणारं आंबट, गोड, तिखट अशी चटकदार उकडलेली बोरं. ही गावाकडची बोरं आता बाजारात पण मिळतात, पण ती बोरं खाल्ल्यासारखी वाटत नाही ना. मग अशी ही चटकदार बोरं तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही उकडलेली बोरं तयार होतात. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाऊण वाटं हे वाळलेले बोरं घेतलेले आहे. हे गोड बोरं आहेत. याला पाण्याने स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं होतं आणि मी 15 मिनिट ह्या बोरांना पाण्यामध्ये ठेवलेलं होतं भिजत आणि नंतर पाणी काढून घेतलेलं होतं. तर आता इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे उकळायला. गरम झाल्यानंतर मग आता याच्यामध्ये आपण ही बोरं टाकून घ्यायची. तर बघा, पाण्याला उकळी आलेली आहे, गरम झालेलं आहे पाणी. तर आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण बोरं टाकून घेऊया. मी याच्यामधलं पूर्ण पाणी वितळून घेतलेलं होतं. तर आता चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 ते 6 मिनटापर्यंत ह्या बोरांना अशाच ह्या गरम पाण्यामध्ये बॉईल होऊ द्यायचं. आणि हे बघा, गरम पाण्यात टाकल्यानंतर थोडे थोडे असे टम्म फुगल्यासारखे वाटत आहे. तर याला आता आपण हे वाटं झाकून 5 ते 6 मिनटं असं उकळू दिलेलं होतं. आता याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि 1 चम्मच मी सेंधा नमक टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे. तर ह्या पूर्ण जिन्नसांना ह्या बोरांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा, उकळल्यानंतर हे बोरं थोडे फुगल्यासारखे वाटत आहे. तर याला आता याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं नव्हतं, माझं लक्षात नव्हतं, तर ते मी आता टाकून घेतलेलं आहे आणि याला पण छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आणि याला आता 5 ते 10 मिनिट होऊ दिलेलं होतं. आहे बघा, आपली बोरं तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी जो होतं तो पूर्ण असा आटलेला आहे, त्याच्या अंगापुरतं पाणी आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे बोरं तयार होतात आणि ही बोरं उकडलेली उपवासाला पण चालतात, कारण मी याच्यामध्ये उपवासाला जे जिन्नस चालतात तेच मी टाकलेले आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या घरी मस्त आंबट गोड चटकदार बोरं बनवू शकता आणि घरी मस्त खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.